नमस्कार मित्रांनो, मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण JNM फर्स्ट इयरसाठी पूर्ण एक्झाम पेपर बघूया. 2012चा बायोसायन्स इन्क्लूड ॲनाटॉमी, फिजिओलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी. चला तर बायोसायन्सच्या पेपरला सुरुवात करूया. 2012चा पेपर आहे 19 जूनचा. प्रश्न पहिला, खालील योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. पहिला आहे, गोड पदार्थाचे रुचित ज्ञान प्राप्त करणाऱ्या पेशी जिभेच्या डॅश भागात असतात. तर समोरच्या याच्यात येणार, यात ब येणार. ठीक आहे. तसंच दुसरं बघा, दुसरं आहे, कवटीची एकूण डॅश हाडे आहेत. तर यात 8 येणार. ठीक आहे, अ नंबरचं येणार यात. तसंच तिसरं बघा, डाव्या फुफ्फुसाला डॅश डॅश भाग लोब्स म्हणतात. तर 2 असतात. ठीक आहे. तसंच चौथ्या डोळ्यातील भिंगाला अपारदर्शकपणा आल्यास डॅश डॅश म्हणतात. तर यात मोतीबिंदू येणार. ठीक आहे. 5 बघूया, BCG लस डॅश डॅश संरक्षणाकरिता देतात. तर क्षयरोग येणार यात क. ठीक आहे. नेक्स्ट आहे, जोड्या लावा. अगट बगट. चला तर पहिलं बघूया, मायोमेट्रियम. तर मायोमेट्रियम हे गर्भाशयासाठी येणार. ठीक आहे. तर क येणार यात. तसंच एपिडेर्मिस, त्यात अ येणार. स्ट्रॅटम कॉर्नियम. तसंच ऐकणे व तोल सांभाळणे, याच्यात ई येणार. 8वी क्रेनियल नर्व. तसंच कवचधारी जंतू, याच्यात ब येणार. कॅस कॅंग्रीन. तसं स्वरयंत्र म्हणजे स्वरपेशी. ठीक आहे. एकदा बरेच सांगते. पहिल्या याच्यात क, दुसऱ्या याच्यात अ, तिसऱ्या याच्यात ई, चौथ्या याच्यात ब आणि 5व्या याच्यात ड. ठीक आहे. तसेच चुटकी बरोबर बघूया. पहिला लंबर पंचसाठी L3 व L4 मधील जागा योग्य आहे. तर बरोबर आहे. दुसरं आहे, न्यूक्लियस हे पेशीचे पॉवर हाऊस आहे. चूक आहे हे. ठीक आहे. दुसरं चूक आहे. मायोकार्डियम पेशीचे उच्चागर असतात. ठीक आहे. तिसरं बघा, ट्रॅपिझियस स्नायू हे खांद्याच्या व मानेच्या मागची बाजू जागतो. तर बरोबर आहे. तसंच चौथं बघा, शरीरामध्ये एकूण 212 हाडे आहेत. चूक, 206 असतात. तसेच लहान मुलामध्ये ग्रोथ हार्मोन्सची कमतरता झाल्यास डॉर्फिझम नावाचा रोग होतो. तर बरोबर आहे हा. ठीक आहे. पहिलं बरोबर, दुसरं चूक, तिसरं बरोबर, चौथं चूक, 5वं बरोबर. तर हे झालं आपल्या 15 मार्काचं MCQ. त्यात बघा टिपाल्यामध्ये काय काय विचारलं आहे. 15 मार्काच्या टिपाली असतं, त्यातून कुठे तुम्हाला 5मधून 3 लिहायचं आहे. तर पहिला आहे लांब, अ आहे लांब हाडाची वैशिष्ट्ये, ब आहे रक्तातील घटक व रक्ताचे कार्य, क आहे पिलेची रचना व कार्य, ड आहे HIV संसर्ग आणि ई आहे पाठीच्या कण्याची कार्य. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन. तसंच बघा, आहे सांधूपिंडाची रचना आणि कार्य. तसंच जिभेची रचना आणि कार्य, रजोनिवृत्तीबद्दल सविस्तर लिहा. 5 मार्काला 3 क्वेश्चन आहे. 3 लिहायचे आहे तुम्हाला. ठीक आहे. प्रश्न चौथ्यामध्ये किंवा पण दिलेला आहे. खालील प्रश्नाची उत्तरे लिहा.
खालचं किंवा वरचंच लिहायचं आहे तुम्हाला. अ मध्ये आलं पुरुष जननेंद्रिय नावाची यादी लिहा. तसंच ब डोळ्याच्या उभ्या छेदाची आकृती काढावा, त्यांना नावे द्यायची आहे. तसेच पेशी म्हणजे काय नाही पेशीचे प्रकार पण लिहायचे तुम्हाला. ड आहे इपिथेलियम, पेशीचे वर्णन करा. पहिला 3, 5, 3, 4. ठीक आहे. तसंच बघा दुसरं, जर तुम्हाला हे येत असेल तर हे लिहा, किंवा हे नसेल येत तर खालचं लिहा, पण मिक्स करू नका खालचं वरचं. यात वरचंच लिहा पूर्ण क्वेश्चन, जे आन्सर यात खालचाच. तसंच किंवा मध्ये बघा काय आलेलं आहे, मूत्रसंस्थेच्या इंद्रियाच्या नावाची यादी लिहा. तसेच ब मध्ये बघा नेफ्रॉनची आकृती काढून भागांना नावे द्यायची. क बघा मूत्र घटकांची नावे लिहा. आणि ड मध्ये नर्व स्थानांबद्दल सविस्तर लिहा. तर हा प्रश्न 4था आहे. आता प्रश्न 5व्यामध्ये बघूया. जंतू संसर्ग म्हणजे काय लिहायचे तुम्हाला. जंतू संसर्ग होण्याचे मार्ग कोणते, जंतू संसर्गाचा प्रसार कोणत्या पद्धतीने होतो ते थोडक्यात लिहायचे. ड बघा कक्षात काम करताना क्रॉस इन्फेक्शन टाळण्याकरिता तुम्ही काय काळजी घ्या ते लिहायचे. ठीक आहे. तर हा झाला आपला क्वेश्चन पेपर. तुम्हाला मी खालील थोडक्यात आन्सर दिलेले, तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून बुकमध्ये उतरवून अभ्यास करा. थोडक्यात दिलेलं आहे किंवा लिहा वगैरे, स्क्रीनशॉट काढून घ्या. शॉर्टमध्ये दिलेलं आहे पण तुम्हाला लॉंगमध्ये लिहायचं आहे. लॉंग क्वेश्चन मी वेगळे देणार, पण वेळ लागेल. तर तुम्हाला आता सध्यापुरता तर तुम्ही बुकमधून बघून लिहू शकता. सगळ्यात सोपी लँग्वेज मराठीमध्ये मोमीनचीच असतात. डॉक्टर मोमीनचेच बुक जास्त करून घ्या. स्क्रीनशॉट काढा हा. शॉर्टमध्ये आन्सर दिले याचे. काही कमेंट काही क्वेश्चन असेल कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. बेस्ट ऑफ लक.